पाठ 7वा वर्तुळ. या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे वर्तुळ. वर्तुळाचा केंद्रबिंदू P. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. या ठिकाणी P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि M हा वर्तुळावरचा बिंदू, म्हणून रेघ PM ही वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. आता या वर्तुळावर एक आहे बिंदू M आणि दुसरा आहे बिंदू N. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा. या ठिकाणी याच वर्तुळामध्ये केंद्रबिंदू आहे P. वर्तुळावर एक बिंदू घेतला A आणि दुसरा बिंदू घेतला B आणि ह्या तीनही बिंदूतून जाणारी ही रेघ काढली. या ठिकाणी AB ही जीवा आहे, परंतु ती वर्तुळ केंद्रातून जाते, म्हणून तिला म्हणायचं व्यास. म्हणजेच वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. वर्तुळाला अनेक जीवा आणि अनेक व्यास असतात. या ठिकाणी वर्तुळाचा O हा केंद्रबिंदू आहे. या वर्तुळात त्रिज्या, व्यास आणि जीवा ओळखायची आणि त्यांची नावं सांगायची. वर्तुळाच्या त्रिज्या आहेत रेघ OS, रेघ OM, रेघ OP, रेघ OT. वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास रेघ MT, रेघ PS. आणि वर्तुळाची जीवा. वर्तुळाची जीवा आहे रेघ MN. आता वर्तुळ कसं काढायचं ते बघूया. वर्तुळ काढण्यासाठी कंपास हे उपकरण वापरतात. कंपासच्या एका भुजेला धातूचं टोक असतं आणि दुसऱ्या भुजेला पेन्सिल अडकवण्याची सोय असते. योग्य लांबीची पेन्सिल आपल्याला कंपासला लावायची असते. पहिल्यांदा कंपासला पेन्सिल अडकवा. कंपासचं धातूचं टोक आणि पेन्सिलचं टोक नीट जुळवून घ्या. यामध्ये आता सोयीस्कर अंतर घ्या. कागदावर योग्य जागी एक बिंदू घ्या. धातूचं टोक त्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचं टोक कागदावर फिरवा. आता जी आकृती तयार झालीये की नाही, तिला म्हणायचं वर्तुळ. ज्या बिंदूवर तुम्ही कंपासचं टोक ठेवलं तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. या ठिकाणी केंद्रबिंदू आहे C. आणि कंपासचं टोक आणि पेन्सिलचं टोक यामध्ये जितकं अंतर तुम्ही घेतलं की नाही, ते अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या. आता 4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढून दाखवा. बरोबर. आता त्रिज्या आणि व्यास यामध्ये तुम्हाला काय संबंध दिसतोय जरा नीट बघा बरं. या ठिकाणी व्यास आहे AB आणि याच ठिकाणी त्रिज्या आहे OB आणि OA. म्हणजेच दोन त्रिज्या मिळून हा एक व्यास तयार झाला. म्हणजेच वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. आता याच वर्तुळाचा रेघ CD हा दुसरा व्यास काढला तर त्याची लांबी किती असेल? लक्षात ठेवा, वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात, म्हणून त्याची लांबी AB या व्यासाच्या लांबी एवढीच असेल. आता सांगा वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास किती आहे? वर्तुळाची त्रिज्या गुणिले 2 बरोबर व्यास, म्हणून 5 गुणिले 2 बरोबर 10 सेमी व्यास. आता वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल तर त्रिज्या किती आहे? व्यास भागिले 2 बरोबर त्रिज्या, म्हणून 6 भागिले 2 बरोबर 3, म्हणून त्रिज्या 3 सेमी.
यानंतर वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. या ठिकाणी तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय. या वर्तुळावर तुम्हाला के, एल, एम, एन असे बिंदू दिसत आहेत. आता वर्तुळाच्या आत असलेला जो भाग आहे तो आहे वर्तुळाचा अंतर्भाग. त्यात कुठले कुठले बिंदू आपल्याला दिसत आहेत? पी, क्यू, आर, टी. अगदी बरोबर. आणि वर्तुळाच्या बाहेरच्या भागात, वर्तुळावर नाही बाहेरच्या भागात कोणते बिंदू दिसत आहेत? ए, सी, डी, बी. बरोबर. तर हे बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय बघूया. वर्तुळाकार कड असलेली एक बांगडी घ्या. बांगडीभोवती दोऱ्याचा एक फेरा घेऊन त्याचं वर्तुळ तयार करा. आता हा गुंडाळलेला दोरा बाजूला काढा आणि सरळ करा आणि पट्टीच्या मदतीने या सरळ केलेल्या दोऱ्याची लांबी मोजा. ही लांबी म्हणजे दोऱ्यानी तयार झालेल्या वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळ कंस म्हणजे काय बघूया. हीच बांगडी पुन्हा बघूया. ही बांगडी समजा या दोन ठिकाणी तुटली तर बांगडीचे दोन भाग होतील. हा प्रत्येक भाग म्हणजे वर्तुळ कंस आहे. आता उदाहरणं सोडवूनच बघूया. दिलेल्या आकृतीत वर्तुळावर एस, एल, एम, एन हे बिंदू आहेत. आता पहिला प्रश्न आहे, ज्या कंसांची टोकं एस आणि एम आहेत त्या कंसांची नावं लिहा. एस हे एक टोक आणि एम हे दुसरं टोक. कंस आहेत एस, एल, एम आणि कंस आहे एस, एन, एम. आता ज्या कंसांची टोकं एल आणि एन आहेत त्यांची नावं लिहा. कंस एल, एम, एन, कंस एल, एस, एन. पुढचा प्रश्न, या वर्तुळाच्या आकृतीतील ए, बी, सी आणि डी या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावं लिहा. कंस ए, बी, सी, कंस बी, सी, डी, कंस सी, डी, ए, कंस ए, सी, डी, कंस बी, डी, ए, कंस सी, ए, बी.